रामकथा ही हातानं वाजवलेली टाळी आहे. कशा करता? संशयरूपी पक्षी उडून जावा म्हणून. आता या दृष्टांताचं वर्णन करायला पाहिजे का? आपण गावखेड्यातली माणसं आहेत, उन्हाळ्यातले दिवस आहे, वाळवण तयार करत असतो आणि वाळवण तयार करतो, पापड कुरड्या काय जे अमुक धमुक, त्यात कावळे येऊ नये म्हणून काठ्या घेऊन बसतो. पण खरं तर अशा प्रकारे पक्ष्यांना हाकलायला काठ्या घेऊन बसण्याची काही गरज नसते. पक्षाला केवळ हाताने टाळी वाजवली की तो पक्षी उडून जातो. तसा संशयरूपी पक्षी उडवण्याकरता रामकथारूपी टाळी वाजवावी, म्हणजे पक्षी उडवतात. रामकथा सुंदर करतारी, संशय विहग उडाव निहारी. रामकथा हा कुऱ्हाडीचा दांडा आहे. कुऱ्हाडीचा दांडा लाकडापासून असतो आणि हा कुऱ्हाडीचा दांडा कुऱ्हाडीला लागला की लाकूड तोडायला मदत करतो. आपल्याला म्हण माहितीये, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. रामकथा कली बिटप कुठारी. कलीरूपी वृक्षाला छेदण्याकरता तोडण्याकरता रामकथा रूपी कुऱ्हाड आहे. रामकथा कली बिटप कुठारी, सादर सुनु गिरिराज कुमारी. हे पर्वत कन्ये, जरा लक्षपूर्वक ऐक, प्रेमानं ऐक, आदरानं ऐक. राम नाम गुण चरित सुहाये. अत्यंत सुंदर असं रामगुण गाणं आहे. जन्म कर्म अगणित श्रुती गाय. भगवंतानं जन्माला येणं, भगवंताचे लीला चरित्र हे वेदांनी उपनिषदांनी अगणित प्रमाणावरती गायलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे भगवान अनंत आहेत त्याप्रमाणे राम अनंत आहेत. जथा राम अनंत भगवाना, तथा कथा कीर्ती गुण नाना. अनंत स्वरूप भगवंताच्या अनंत कथा आहेत. आणि तरी सुद्धा भगवान महादेव म्हणतात की माझ्या बुद्धीला जे राम कळले ते मी तुला सांगतो.